जय श्रीराम म्हणणाऱ्यांनी रामाला फसवलं आणि ज्यांनी रामाला फसवलं त्यांच्या विरोधात रामरक्षा आंदोलन सुरू आहे. खरं तर आजपर्यंत जय श्रीराम असेल, रामराम असेल किंवा रामाच्या नावावरचं राजकारण असेल, हे मतासाठी धार्मिक वाद निर्माण करण्यासाठी किंवा निवडणुकांमध्ये पोळी भाजण्यासाठी, घर भरण्यासाठी वापर केला, हे तुम्ही लहानपणापासून ऐकत आला. आता राम मंदिर तयार सुद्धा झालं. राम मंदिराची उभारणी सुद्धा झाली आणि राम मंदिरामध्ये 40 दिवसात 70 वेळा चोरी सुद्धा झाली त्याच्या तिजोरीमध्ये. अरे काय धंदा आहे हा? म्हणजे तुम्ही राम भक्तांना फसवलं असं एकंदरीत मत हे ज्यांनी प्युअर रामाला मानलं त्या लोकांचं आहे. मी गोविंदगिरी महाराजांचं स्टेटमेंट ऐकलं, मला आश्चर्य वाटलं. कोषाध्यक्ष माणूस आहे, सगळ्या तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे आहे आणि तुम्ही म्हणता की एवढा मोठा काही फ्रॉड झालेला नाही, घोटाळा झालेला नाही, मी काय राजीनामा देणार नाही. अरे तुम्ही सगळी RSSची मंडळी त्या राम मंदिराच्या त्या ट्रस्टवर बसला, बरोबर सूत्र हातात ठेवली तुमच्या आणि थेट पीएमचे किंवा होम मिनिस्टरचे किंवा देशातल्या सगळ्या संघाच्या लोकांशी तुमची कनेक्शन आहे. तुम्हाला कोणी त्या पदावरून काढणार नाही, हटवणार नाही, तुमच्या पाठीशी राहतील. आम्हाला बी काही देणं घेणं नाही. परंतु ज्यावेळेस राम मंदिराच्या तिजोरीतली चोरी करून तुम्ही राम भक्तांच्या भावनाशी खेळ केलाय ना, तिथं मात्र फार मोठी गडबड आहे. गाव खेड्यातलं गल्लीतलं राम मंदिर असतं किंवा कुठलंही मंदिर असू द्या, तिथं सुद्धा श्रद्धेने लोक पैसा टाकतात. बऱ्याच ठिकाणी घोटाळे झाले. त्या सगळ्या घोटाळेबाजांना म्हणजे चौकशी असेल, FIR असेल, पोलीस कोठडी असेल, थेट जेल एंट्री असेल, जप्ती असेल, सगळ्यातून जावं लागलं. पण हा हाय प्रोफाईल चोरी राम मंदिरातली दिल्लीतल्या त्या म्हणजे दिल्लीतल्याच म्हणतोय, दिल्लीतल्या नेत्यांच्या नजरेतून सुद्धा अयोध्येतल्या राम मंदिरातल्या तिजोरीवर जर अशी होत असेल तर हे दुर्दैवी आहे. लोकांच्या मनामध्ये फार राग आहे बरं का. काल मी इथं ऑफिसमध्ये एक राम भक्त जो जय श्रीराम समर्थक आहे असा व्यक्ती होता आणि फोन आला की जय श्रीराम म्हणायचं. मी म्हणलं अरे हा आपला परफेक्ट जय श्रीराम वर आहे, त्याला आपण प्रश्न विचारूया. मी त्याला फक्त सहज विचारलं, राम मंदिराच्या तिजोरीची चोरी झाली, तुमच्या जे कोणी तिकडचे लोक आहेत त्यांनी दरोडा टाकला, हा भावनांशी खेळ नाही का? तो म्हणला आतापर्यंत एवढं दुसऱ्यांनी लुटलं तेव्हा तुम्ही कुणी बोलले नाही, आत्ताच का बोलताय? आणि हिथून तिथून सगळे अंधभक्त हीच भाषा बोलतात. मला तर फेसबुक पेजवर माझ्या एक जणांनी प्रश्न विचारला, मी ज्यावेळेस राम मंदिराच्या चोरीवर चौकीदारांनी दरोडा टाकला की काय असं त्या ठिकाणी लिहिलं, तर मला म्हणले तुम्ही किती रुपये दिले, कशाला तुम्ही बोलायला लागले या विषयावर? अरे बोलायचं पण नाही, प्रश्न नाही विचारायचा. तुम्ही फार चोरी केली, तिकडं सगळं घबाळ गायब केलं आणि तुम्हाला प्रश्न नाही विचारायचा, तुम्ही उत्तर नाही देणार. आणि RSS तोंड घशी पडली, सगळे जय श्रीराम म्हणणारेच त्या ठिकाणी तोंड घशी पडले. आणि म्हणजे एक चेहरा असतो बघा, मला त्या व्यक्तीचा सुद्धा चेहरा मी प्रश्न विचारल्यावर पडलेला होता, पण हे लोक कच खात नाही. ते म्हणले दुसऱ्या मंदिराची चोरी झाली होती त्यावेळेस तुम्ही का काही बोलले नाही? अरे म्हणलं तिथं लॉ अँड ऑर्डर आहेच की. तिथल्या ट्रस्टीनी, तिथल्या मंदिरातल्या पुजाऱ्यांनी चोरी केली असेल, पुजाऱ्यावर गुन्हा, ट्रस्टीनी केली असेल, ट्रस्टीवर गुन्हा, सगळ्यां जो चुका करतो त्याचा बाजार उठतो म्हणलं. आणि मग तुम्ही एवढं करून सुद्धा ते गोविंदगिरी महाराज म्हणजे वाचाळवीर एक नंबर तर आहेच, परंतु आता या घोटाळ्यात त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी कोषाध्यक्ष आहेत. चोरी झालेली आहे, कदाचित चोरांना ह्यांनी पाठिंबा म्हणजे असं द्यायचं ठरवलेलं असेल तर हा किती भक्तांना मनस्ताप होत असेल. आणि ज्यांनी मनोभावे त्या ठिकाणी श्रद्धेने पैसे दिले त्यांचं काय झालंय माहितीये का? आपण नक्कीच या विषयावर चर्चा करू. त्याच्या अगोदर सर्वांना नमस्कार, राम राम.
मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे, आपल्या बंडखोर नेता या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इतरांना पाठवा. विषय काय तुम्हाला माहितीये का? आता नवीन मुद्दा या सगळ्या राम मंदिराच्या बाबतीत आता समोर आलाय. तो कोणता? ज्या दिवसापासून चोरी झाली, लोकांनी मनोभावे तिथं सोनं नाणं पैसे जे काही दान केले, टाकले तिथल्या तिजोरीत, तिथं दरोडा पडला. लोकांनी जी गर्दी समजा 100 लोक येत असतील, उदाहरणार्थ सांगतोय, हे फार कमी तुरळक आकडा आहे. तर आता 30-35च लोक तिकडे जायला लागले. म्हणजे मी आकडेवारी तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. तिथल्या म्हणजे जे मंदिराच्या बाहेर सगळीकडे पूजेची दुकानं असतात बघा, तिथल्या दुकानदारांनी स्वतः स्टेटमेंट दिलंय. ही चोरी झालीपासून खूप लोक येण्याचं आता कमी झालंय. म्हणजे नुसता राम मंदिराचाच नाही, बाहेरच्या लोकांच्या सुद्धा पोटावर पाय आहे, असं या ठिकाणी निदर्शन आलं. ही फार भयानक गोष्ट आहे आणि हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मंदिराची एक चोरी किती लोकांच्या पायावर पोट देणारी ठरली. म्हणजे राम मंदिराच्या दर्शनाला येणारे तर लोक कमी झालेच, म्हणजे भक्तिभाव सुद्धा तुमच्या चुकीच्या त्या कृतीमुळे त्या ठिकाणी कमी झालाच. परंतु तिथं जी उपजीविका करतात, ज्यांची दुकानं आहेत, त्यांचं सुद्धा व्यवसायावर परिणाम झाला. आणि सगळ्यात महत्वाचं, एवढं सगळं मोठं जे काही भांडवल केलं राम मंदिराच्या नावावर आणि राजकारण केलं, सत्तेसाठी काय काय केलं, श्रद्धेसाठी सुद्धा केलं, मी म्हणतो धर्मासाठी सुद्धा केलं, तिथं चोरी करून ह्यांनी त्यांचं खरं रूप दाखवलं. ते देशासमोर आलं आणि ते रूप इतकं भयानक होतं, इतकं विचित्र होतं की कल्पना सुद्धा करू शकणार नाही. म्हणजे राम भक्तांनो, रामाच्या नावावर जर चोऱ्या होत असतील, रामाच्या नावावर राजकारण झालं, रामाच्या नावावर काय काय झालं, आता रामाच्या नावावर हे चोऱ्या सुद्धा पचवायला लागले. हे त्यांच्या एकंदरीत जे काही ट्रस्टी आहेत त्यांच्या बोलण्यातून लक्षात येत आहे. कारण सगळ्या चोरांना पाठीशी घालण्याचं काम या मुखियांनी केलं. इतकं भयानक सत्य त्या ठिकाणी देशासमोर येत असेल तर हे दुर्दैवी आहे. आणि याचा म्हणजे मी म्हणतो, ठीक आहे, ज्यांनी पैसे दिलेत त्यांच्याच भावनांशी खेळ आहे, ज्यांनी दिले नाहीत ह्याच कारणासाठी दिले नसतील असं सुद्धा म्हणावं लागेल. म्हणजे राम मंदिरासाठी ज्यांनी पैसे दिले नाहीत त्याच म्हणत असतील की बघा या गोष्टीसाठी आम्ही दान करत नाही किंवा पैसे दिले नाहीत. खरंय की खोट आहे? नक्की सांगा. जय शिवराय.